निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवलाय. विजय मामा सुद्धा वाट बघतात आणि त्यांना सुद्धा अर्थातच वेळेचं बंधन काय असतं ते त्यांना ठाऊक आहे. वेळ ही फार महत्त्वाची असते, कारण या पृथ्वीवर सर्वात मोठा गुरु कोण आहे तर ती वेळ आहे. वेळ जे शिकवते ना ते दुसरा कोणताच गुरु शिकवत नाही. म्हणूनच आपण वेळेला महत्त्व द्या आणि मॅचला सुरू करा. शशिकांतजी पाटील, आपणास विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. असिस्टंट कोच म्हणून सध्या भूमिका बजावत आहेत रवींद्र पाटील. गुजरात येथे जाऊन इंग्लंड जो परदेशी टीम आपल्या भारत दौऱ्यावर आले आणि त्याच्यामध्ये सुद्धा असिस्टंट कोचची भूमिका ते अदा करत आहेत. हल्ली क्रिकेटचे क्रेज जास्त वाढले, डिसेबल क्रिकेट सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जात आहे. आणि आज जर बघितलं तर आपल्याच कोपरी गावातील एक अनमोल रत्न इंटरनॅशनल क्रिकेटपटू साऊथ आफ्रिकेला जाऊन 2017 साली 288 धावा ज्यांनी पूर्ण केल्या होत्या. विकेट्स सुद्धा त्यांनी 13 ते 14 विकेट्स मिळवल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा एक मात्र खेळाडू या आगरी समाजाचा आणि आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांना त्या खेळाडूचा अभिमान आहे. अर्थातच त्यांचं कौतुक प्रत्येक वेळी विजय मामा करत असतात. अतिथी कक्षामध्ये आलेले आमचे मित्र आणि उद्योजक कोपरी गावातील बंडूशेठ पाटील साहेबांकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचं आम्ही विजय मामा चषक 2024 मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतोय, आभार मानतोय. मॅचकडे वळणार आहोत. मॅचकडे आपण वळणार आहोत. पहिल्या इनिंगमध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये एक बदलाव करतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत महाराष्ट्राचे गुणवंत नामवंत समालोचक तुकाराम मांगेला. आवाज ऐकूया तुकाराम मांगेला सरांचा. धन्यवाद संदीपजी. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा येऊया आपण. या दुपारच्या सत्राला थोडीशी सुरुवात होते आणि आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर या सर्वांचं पुन्हा एकदा V24 फाउंडेशन आणि आगरी सेना पुरस्कृत विजय करत मामा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या फेरीचा सामना सुरू होतोय, जिथून टॉस जिंकलाय कोपरीच्या संघाने आणि घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही टीम जर पाहिलं आपण, एकानं 54 धावांचा पाठलाग केलाय, तोही आरामात केलाय. एकानं 65 धावांचा पाठलाग केलाय, तोही आरामात केलाय. गाडी दोघांचे आरामात इथून आल्यात. आता दुसऱ्या फेरीचा कडतर थोडासा प्रवास सुरू होतोय. दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलाय. ज्यांना पहिला मॅच जिंकलाय, पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय आणि इथून दाखल झाला दुसऱ्या फेरीमध्ये. सलामी जोडी मैदानावरती विश्वनाथ जाधव, दुसऱ्या बाजूला आसिफ शेख ही जोडी मैदानावरती आणि पहिल्याच षटक हाताळण्यासाठी तिथून दाखल होतोय दीपेश लोखंडे. गोलंदाजीसाठी रेडी होतोय. चला वेळ जो आयोजकाकडनं महत्वाची सूचना पुन्हा एकदा बघा. इतकं क्रिकेट आपणही खेळतोय, इतक्या ठिकाणी आपणही क्रिकेट खेळतात. काही वेळा क्रिकेट सामन्याचं आयोजन आपणही करता, त्यावेळेला जी अडचण निर्माण होती वेळेची ती लक्षात घेता वेळ जास्त वाया जाणार नाही याची थोडीशी दक्षता आपण घ्या. मॅच लावतोय सुरुवात. लेट प्लेचा इशारा पंचाकडनं आलाय. पहिला चेंडू विश्वनाथ जाधवच्या रेंज मध्ये रेंज रोवर चाललाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं सिक्सर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत षटकारांशी होतं या ठिकाणी आणि आमचे समालोचक परिवाराचे सदस्य मित्र कालच्या दिवसात ज्यांचा तुम्ही गोड आवाज ऐकलाय ते धनंजय पाटील हे सुद्धा स्कोरलेग क्षेत्रामध्ये तिथे गुड शॉट हा जो कटआउट्स आहे तिथून या मॅचला बघतायत, त्यांचं मी स्वागत करतोय. स्वागत. भरपूर काही चाललंय मैदानावरती. बॅक टू बॅक दुसरा अजून एक बिग हिट, सिक्सर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सुंदर फटका. आणि गेल्या वर्षीची खऱ्या अर्थानं सुप्रीमो ट्रॉफी गाजवलेला हा खेळाडू मैदानावरती आहे. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सुप्रीम खेळ ज्यानं केला होता आणि दानिवचं एक अनमोल असा खेळाडू आपण ज्याचा उल्लेख आपण केला होता. ते क्रिकेट तिथून त्याने केलेला स्वतःला केलेला अपग्रेड तिथून झालेला प्रवास. 2 षटकार ठोकल्यात. मॅचला सुरुवात झाले. 6
झेल सुटलाय. झेल टिपण्याची संधी तिथे होती, झेल सुटलाय. चांगला प्रयत्न होता, हरेश्वर पाटील होते. फुलटॉस बॉल दुरून खेळला होता चेंडूला आणि या दुरून खेळत असताना तिथून हा झेल अटेम्प बघा जर पाहिलं तर हा बघा फुलटॉस बॉल होता, स्लाइस करायचं होतं. कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते ते, खास करून हरेश्वर पाटील. हातामध्ये चेंडू नाही आला, वेगाने चेंडू खेळला होता. थोडासा हाताची ओंजळ होण्याच्या अगोदर चेंडू वेगाने त्यांच्या दिशेने आला, थोडा चेहऱ्यावरती चेंडू आदळलाय. दाबावरती 13 षटकाराने सुरुवात केली होती विश्वनाथनं आणि कमबॅक करण्यासाठी दीपेश प्रयत्न करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर पंच वळतील आणि पंचाकडनं इशारा तिथून झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झाला. एक्स्ट्रा रन ऍड होईल. बघा केला व्हाईट बॉल. आगरी कट्टा हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची 1 रन घेऊन टाक. 1 रन व्हाईट बॉल. या एक धावाही महत्वाच्या ठरणार आहेत. एक धावांचं मोलही लक्षात येणार आहे. ड्राईव्ह करतोय कव्हरच्या दिशेने, चेंडूला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफरनं, क्षेत्ररक्षक तिथून समीर पोचलेत. 2 धावा चांगले क्षेत्ररक्षण, चांगला फटका आसिफचा, चांगला फटका. आपली सहकारी विश्वनाथ जाधवनं मॅचला स्टार्ट केलंय. 2 षटकार ठोकल्यात, मग स्कोरबोर्ड मुव्हिंग ठेवणंही आवश्यक आहे. बघा आतिश आणि समीरला पाहिलं तर लक्षात येत नाही आतिश कोण आहे समीर कोण आहे, इतकं साम्य आहे. म्हणजे वाटलं होतं तिथे समीर आहे पण तिथे आतिश आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, आता कट केलाय, तिथून ड्राईव्ह केलाय, चेंडूला ड्राईव्ह ओहो आतिशनं प्रयत्न चांगला केला होता, चेंडू नाही रोखला गेलाय पण आतिशचा चांगला प्रयत्न, चेंडू गेला त्याच्या हाताला लागून, आसिफच्या बॅटमधनं आलाय अजून एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. नक्कीच दणदणीत खणखणीत चौकार. आणि ही अशी खेळी आसिफची की आपल्या सहकार्याला साथ देण्याचा प्रयत्न तिथून करतोय. आता दीपेशलाही काही वेगळं करावं लागणार आहे. इथून 2 षटकार 1 चौकार, धावा बघतोय, धाव फलकावरती धावून पोहोचल्या त्या 2020. आणि आजचा दिवस काय आलाय 2020चं युग आहे. पहिला सामना झाला होता त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. मागचा मॅच झाला जिथून पहिल्या षटकामध्ये 20 धावल्या होत्या. आता हा पहिला मॅच आहे, पहिलं षटक आहे आणि तिथून 20 धावा आल्यात. चेंडूच्या वेगात बदल केला होता. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत दीपेश, या करायच्या आहेत. कारण तुम्हाला जर फलंदाजाला बेट करायचा आहे, फलंदाज चकित करायचा आहे तर तुमच्यामध्ये असलेली विविधता तुम्हाला तिथे ना दाखवायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकांना धावा आहे ते धाव फलकात 20, 2 षटकार विश्वनाथ जाधवचे, 1 चौकार आसिफचा. दुसऱ्या फेरीचा मॅच, एक ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. थँक्यू तुकाराम मांगेला सर. 2 मिनिटं थांबवतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा सुद्धा आलाय मैदानाच्या आतून. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आदरणीय सुजितजी चव्हाण सर, वसई शहर अध्यक्ष आहेत आगरी सेनेचे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. राजबीन सरांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. सोबतच अजिंक्य गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याआधी आपण पाहिलंय विकासजी घरत सरांना, बंडू पाटील सरांना या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवताना दिसत आहेत. जसजसं आपल्याला वेळ मिळेल थोड्या वेळानंतर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा करूया. आता आम्ही शब्द सुमनाने त्यांचं स्वागत केलंय, थोड्याच वेळात त्यांचं सन्मान आम्ही करणार आहोत जशी आम्हाला अधिकृत माहिती मिळेल. वळूया दुसऱ्या षटकामध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकूया तुकाराम मांगेला सरांच्या वाणीतून. धन्यवाद. पुन्हा एकदा पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती विराजमान सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू राजेश मागच्या मॅच मध्ये 3 विकेट त्याच्या नावावरती होते, त्याच्या पहिल्या चेंडूवरती ठोकला आहे विश्वनाथ जाधवनं, 6 षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक स्पर्धा याच मैदानावरती आठवते ज्यावेळेला कोपरी वर्सेस धानिवचा मॅच चालू होता. बहुधा 1-2 वर्षाचा कालखंड मागे गेला असेल आणि त्यावेळेला विश्वनाथ जाधवने केलेली बॅटिंग आपण पाहिली होती. पण त्या मॅचचा रिझल्ट काय होता तेही सांगेल.
त्या मॅचचा निर्णय काय होता तेही सांगण्याचा प्रयत्न करा. एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूची कामगिरी, एखाद्या संघाचा परफॉर्मन्स आणि मग त्यावेळेला काय घडलं होतं त्यावरती चर्चा नक्कीच होईल. पण तुर्तास ऑन फायर आहे विश्वनाथ जाधव, पहिल्या चेंडूवरती सिक्सर ठोकलाय. मागचा मॅच जर आपण पाहिला तर मागच्या मॅच मध्ये असंच घडलं होतं. पहिला धावा आल्या त्यानंतर राजेश शोके अर्थात राजू यांनी येऊन कमबॅक केलं होतं. तिथून हाताळलेलं एक चांगलं षटक, 2 षटकांचा चांगला स्पेल ज्याच्यामध्ये घेतलेले 3 विकेट राजेश शोके यांचे पाहिले होते. आता त्याला संधी त्याच करता दिले, पण त्याच्या समोर इनफॉर्म फलंदाज आहे, फॉर्म मध्ये असलेला भन्नाट वेगामध्ये चाललेला विश्वनाथ जाधव स्ट्रायकर एंडला आहे. जागा बनवली, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, तिथून अक्षय होते, अक्षयने चांगली फिल्डिंग केले. एकच धाव या चेंडूवरती जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथून दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतरचा सामना असणार आहे, 2 संघ एकमेकांसमोर असतील, सचिन इलेव्हन कोलीवाडा आणि चॅम्पियन वसई. म्हणजे वसई कोलीवाडा आणि वसई या 2 संघांमधला मॅच पुढचा असणार आहे. कॅप्टन आपल्याला विनंती आहे, क्लीन बॉल मागच्या मॅच मध्ये घेतले होते 3 विकेट, याही मॅच मध्ये घेतले. सुरुवात राजेश ओगे ऑन टार्गेट ऑन स्ट्राइक करतोय, विकेट गमावला आसिफच्या रूपानं. गॉन संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू सो मच. विकेट तर मिळाली. आता पहिला धक्का लागलाय. आता कॅमेरामॅन पुन्हा एकदा अतिथी कक्षाच्या दिशेने वळत आहेत, ज्या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय कोपरी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उद्योजक बंडू पाटील सरांना आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता या स्पर्धेचे सर्वेसर्वा एक गुणवंत, कलावंत, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विजय मामा घरत सरांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते आपण सन्मान करावा. हे तुम्ही आमचं बघतायत अतिथी कक्ष व्यासपीठ आणि या अतिथी कक्षामध्ये आमचे अनेक अतिथी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करताना दिसत आहेत विजयजी घरत सर, या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांनी खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे, खेळाडू घडवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते मायेची उप देणारी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतो आहे. आता मी वसई शहर अध्यक्ष अग्रसेनेचे सुजित चव्हाण साहेबांना विनंती करतो, प्लीज सर या ठिकाणी आपला हा सन्मान स्वीकारावा. सुजितजी चव्हाण वसई शहर अध्यक्ष अग्रसेनेचे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान अतिथी कक्षामध्ये होताना दिसतोय. हे तुम्ही बघू शकतायत. अग्रसेना म्हटलं तर पालघर जिल्ह्यामध्ये अग्रसेना पाहायला मिळतोय. पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रसेनेचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो आहे. कैलाशी काका महाराष्ट्र उपाध्यक्ष हा पदभार सांभाळतात अग्रसेनेचा आणि इथे सन्मानित केलं जात आहे सुजित चव्हाण सरांना जे वसई शहर अध्यक्ष अग्रसेनेचे आहेत. वळी आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर अतिथी कक्षामध्ये. धन्यवाद. पुन्हा एकदा अतिथींचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. तर मॅचच्या दिशेने जाऊया. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी जय विश्वकर्मा. मागचा मॅच आपण पाहिलाय, ज्या मॅच मध्ये जय विश्वकर्माने येऊन अशी बॅटिंग केली होती जो मॅच दानिवच्या पगडीतनं थोडासा निसटू शकला असता, तो खेळाडू मैदानावरती आलाय आणि सध्याच्या घडीला जो फॉर्म मध्ये गोलंदाज आहे राजेश ओगे सुद्धा आहे. पण दानिव टीमची जोडी एका बाजूला जय आहे, दुसऱ्या बाजूला विश्वनाथ, ही जय विरुवाली जोडी आहे. दानिव टीमची सर्वात यशस्वी जोडी मैदानावरती आहे, दाखल आहे. ऑप्शनच्या बाहेर कट केलाय, जागा बनवले, पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू चालला, पाठलाग केला जातो. अक्षय तिथून पोहोचले होते. चांगली फिल्डिंग झाले अक्षय मादलेच्या माध्यमातून, तिथून चांगले फिल्डिंग झाले. 2 बहुमूल्य धावा नक्कीच तुम्ही वाचवलेले आहेत. चांगला फटका खेळला होता जयनं, पाठीमागे जाऊन जागा बनवली, कट केले चेंडूला आणि हा चेंडू जात असताना फील्ड बघा, रिप्ले मध्ये जरी पाहिलं तर कट केलं होतं चेंडूला, पाठलाग केला होता तिथून अक्षयनं आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. पाहिलं, न्याहाळलं, सोडून दिलं, पण ज्या वेळेला सोडून दिलं तेव्हा पाहिलं नाही, चेंडू थोडासा मधून ट्रॅव्हल होतोय आणि पंचन बिलकुल त्याच्याकडे पाहिलं होतं. पण एक चांगला चेंडू तिथून हाताळलाय राजेश ओगे. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर
कमबॅक करते दोन टीम कॅप्टन. चला सचिन 11 कोलिवाडा वसईचा. हा कोट्यापॅदा चेंडू पूल आहे पूल वरती ताकद जोगली टायमिंग दिलं आणि चेंडूला धरलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सिक्सर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांचा धावा आहे. धावफलकावरती धावून पोहोचल्या त्या 35 वरती धावून पोहोचले. सचिन 11 कोलिवाडा आणि वसई चॅम्पियन दोन्ही टीम कॅप्टन. आपल्याला विनंती आहे सूचनाही आहे की आपण या इथे काही फॉर्मॅलिटीज आहेत काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्याविषयी सुद्धा माहिती द्यायची. जर्सी आहेत जे टी शर्ट्स आहेत फॉर्मॅलिटीज आहेत या सर्व पूर्ण करायचे आहेत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांतर धावा आहे धावफलकावरती 35 पहिलं षटक आलं 20 धावांचं. मागचं षटक आले ते 15 धावांचं षटक आले आणि गोलंदाजीसाठी आता गोलंदाज रेडी होतोय समीर कसारे. याचा उल्लेख नेहमीच करतोय की ज्यानं प्रगती केली स्वतःच्या खेळामध्ये थोडंसं वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला. आणि एक असा खेळाडू क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकाला वाटते बॅटिंग पाहिजे प्रत्येकाला वाटते बॉलिंग पाहिजे वरच्या क्रमांकावरती बॅटिंग पाहिजे आणि किमान एक तरी ओव्हर मला दिली पाहिजे असा प्रयत्न असतो. पण हा असा खेळाडू आहे ज्यावेळेला संघामध्ये आला ॲज अ फिल्डर म्हणून आला क्षेत्ररक्षकांना करताना आपलं लक्ष वेधलं आणि हळूहळू करताना या टीममध्ये आपली जागा फिक्स करताना पुन्हा एकदा एक चांगला गोलंदाज ठरेल त्या दिशेने ज्यानं प्रगती केली तो गोलंदाज. त्याच्या समोर आहे विश्वनाथ जाधव. चांगला चेंडू बीट केलं तिथून विश्वनाथ जाधव यांना. कारण विश्वनाथ जाधव असा खेळाडू आहे दानिवकडनं झालेला त्याचा तो प्रवास आता समुद्र पार केला त्याचा प्रवास ऑल इंडिया ओपनचे टुर्नामेंट खेळत असताना विश्वनाथ जाधवने दाखवलेला आतापर्यंत खेळ आणि खऱ्या अर्थानं वसई तालुक्याचं नाव दानिव गावाचं नाव ज्यानं उज्ज्वल केलंय तो स्ट्रायकर एंडला आहे. विश्वनाथ स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. हा कोट्यापॅदा चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहेत पण क्षेत्ररक्षक डोक्यावरनं मिसटॅप झाला होता पण हवा का झोका और झोके के साथ चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जसा उल्लेख मी भरत पाटील यांचा केला होता की लेंथला ओळखणं टप्प्याला ओळखणं फार लवकर ते समजतात तसा विश्वनाथ जाधव सुद्धा आहे. विश्वनाथ जाधवना माहिती आहे या खेळपट्टीवरती गेले कित्येक वर्ष खेळल्यात म्हणून एका मॅचचा उल्लेख केला होता बहुधा कन्फर्मली नाही सांगत पण 1-2 वर्ष अगोदरचा या दोन संघामधला मॅच आणि त्या मॅचमध्ये विश्वनाथ जाधवने केलेला खेळ तोही आपण या मैदानावरती पाहिलाय. लोड फुटा चेंडू होता चेंडूला स्वीप करत होता चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. एक धावेची धावफलक जाऊन पोहोचलाय तो 42 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. सचिन 11 कोलिवाडा कॅप्टन. चला कारण चॅम्पियन वसईचे कर्णधार आहे तिथे सचिन 11 कोलिवाडा. आपण सुद्धा या बॅटच्या टोला लागलाय खालच्या टोकाला लागलाय एसटीच्या पाया लागून चेंडू शॉर्ट लेगला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक षटकार ठोकलाय या षटकामध्ये तरी सुद्धा इथे समीर दाखवून देतोय की मागचं षटक असंच होतं दबाव माझ्यावरती होता प्रेशर माझ्यावरती होता पण त्यावेळेला मी 5 धावांचं षटक हाताळलंय त्याच्यामुळे तो काहीतरी वेगळं नाविन्य करण्याचा प्रयत्न करतोय. समोर फलंदाज आहे जी धावसंख्या मोठी करायची आहे त्यांना माहिती आहे 65चा नाही आता 75चा विचार टीम इथून करते ती गावदेवी दानिवचा संघ. ऑफस्टम्पच्या बाहेर बराच बाहेर पंच वळतात पंचाकडे इशारा येतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 44 वरती जाऊन पोहोचलाय म्हणून तो टार्गेटचा उल्लेख आम्ही केला होता. यांना माहिती आहे की 65 पुरेशा नाही आहेत 70चाही पाठलाग करू शकतील मग 75 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर टीम कोपरी टीम काय विचार करते इथून प्रतिस्पर्ध्याची ताकद ओळखता आपल्याला 50-55 वर थांबवायचं आहे. यांना तिथपर्यंतच थांबवायचं आहे 55 पर्यंत थांबवायचं आहे प्रतिस्पर्ध्याला. इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक आहे तिथून
दूरवरती आहे चेंडू गेलाय कव्हरच्या दिशेने गेलाय चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधनं अजून एक त्याचा क्लास दर्जा दाखवणारा दर्जनार चौकार षटकार आहे माफ करा षटकार सचिन इलेव्हन कोळीवाडा लवकरात लवकर कॅप्टन या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला आणि टॉस सुद्धा आम्ही करणार आहोत राजूबाई फास्ट टॉस केले फास्ट आणाय चला मॅचच्या दिशेने जाऊया पुढचा मॅच आहे तितकंच महत्वाचं आहे वेळेवरती टॉस आणि वेळेवरती निर्णय तेही महत्वाचं आहे चांगला चेंडू स्विंग अँड मिस बॅट स्विंग जोरात होती चेंडूचा स्विंगही आपण पाहिलाय शेवटचा डॉट बॉल 2 षटकार या षटकामध्ये आले 3 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 50 50 धावा धावफलकावरती आहेत 12 चेंडूचा खेळ आहे 12 मध्ये 20 बनतील 25 बनतील 30 बनतील की 12 मध्ये बनतील फक्त 15 ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया तोपर्यंत ऐकूया एक संगीत आणि येऊया विजय मामा चषक 2024 मध्ये तीन षटकांचा खेळ संपला 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 50 50 धावा ज्याचा उल्लेख आम्ही करतो गावदेवी दानीव प्रयत्न करणार इथून 75 चे पुढे पण तुर्तास 75 ची 75 ची धावसंख्या त्यांना खुणवते तर कोपरीच्या टीमला माहिती आहे इथून आम्हाला या पुढच्या 12 चेंडूवरती जास्त धावा नाही खर्च करायच्यात जास्तीत जास्त 12 14 15 त्याच्या पुढे नाही जायचं आहे मागच्या षटकामध्ये धावा गेल्यात भले गेले असतील पण पुढे आम्हाला थांबायचं आहे बघूया या 65 आणि 75च्या खेळामध्ये कारण कोपरी टीमला थांबवायच्या प्रतिस्पर्ध्याला त्या 65 पर्यंत आणि दानिवला जायचंय 75 पर्यंत म्हणजे 10चं अंतर आहे वहा जो 10 का फासला है ना वो 10 में दम दिखेगा 10 का दम दिखेगा आणि त्याच्यावरती प्रयत्न दोन्ही टीम करणार गावदेवी दानिव आणि दुसऱ्या बाजूला कोपरीचा संघही प्रयत्न करणार आता हे महत्वाचं षटक आहे धावा धावफलकावरती 51 वरती धावून धावफलक पोहोचलाय राजेश शोगे राजू प्रयत्न करणार विकेट आणि तोही विश्वनाथ जाधव यांचा पण विश्वनाथ जाधव पूलचा फटका आगोट टप्प्याचा चेंडू आणि चेंडूवरती केलाय प्रहार षटकार अजून एक आगोट टप्प्याचा चेंडू होता आणि तिथून चेंडूला भेटले षटकार आणि विश्वनाथ जाधव यांच्या बॅट मधला हा 6वा षटकार होता विश्वनाथ जाधवच्या इनिंग वरती नजर टाकली तर आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी विश्वनाथ जाधव इथून साकारतात आणि तसा उल्लेख केला संदीपजी गावंडेंनी बघूया 6 षटकार ठोकल्यात 50 धावांची वेज जवळ ओलांडते मागच्या मॅच मध्ये आपण एक इनिंग पाहिली भरतची एक इनिंग पाहिली खास करून सिद्धेशची ही 40च्या जवळची इनिंग होती ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता तिथून मिस केलं थोडंसं आपण बघितलं स्टेजच्या हाताला लागून चेंडू पाठीमागे निघून गेले धाव नाहीये निर्धाव चेंडू इथून संपलाय फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथून केला होता स्लाइस करायचं होतं त्याच्यामुळे स्लाइस करताना काय झालं बॅटची फेस आहे ना लवकर थोडीशी बंद झाली उलट्या बाजूला स्लाइस करायचं होतं ते विश्वनाथ जाधव यांना 3 चेंडूचा खेळ झाला या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत अजून एक आकोट टप्पा विश्वनाथ जाधव समोर नाही टिकणार नाही चालणार आणि विश्वनाथ जाधव सांगतो का मी चेंडूला पाठवणार बॉन्ड लाईनच्या बाहेर अजून एक षटकार आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा थँक्यू धावफलक जाऊन बोलला 63 वरती 63 वरती जाऊन पोहोचलाय ज्याच्यामध्ये 45 धावांची खेळी आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधवची खेळतात 45 वरती 45 आणि मोजा 1 2 3 4 5 6 पोहोचल्यात 50 धावांची खेळी जोरदार टाळ्या विश्वनाथ जाधवच्या या इनिंगला 6 आवाज घुमणार रण मैदानी चौकार
चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा थँक्यू. 14 चेंडू मध्ये 51 धावा. 1451. 4 डिजिट आल्यात. 4 डिजिट आल्यात. 1451 अंकाची धावसंख्या 69. काय फटका. आजच्या दिवसातला सर्वात सुंदर, सर्वात देखणा आणि सर्वात लांबवरचा लांबलचक षटकार. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुकारामजी तुमच्याकरता मी सांगेन, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना कालच्या दिवसात एक खेळाडू मी त्याच असोसिएशनचा बघितला होता जो परेडपाडा टीमद्वारे खेळत होता, उमेश, आणि त्याने 61 धावांची जबरदस्त विस्फोटक खेळी साकारली होती आणि ती कालच्या ह्या मॅचमध्ये, या टुर्नामेंट्समध्ये. आणि आज त्याच समाजातील हा खेळाडू जर आपण बघितलं तर 57 धावा ठोकतोय, नाबाद आहे. चांगल्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि खऱ्या अर्थाने ज्या ग्रामीण पातळीवरती खेळाडू संदीपजी लपल्यात ना, मग ही स्पर्धा आहे त्यांना उजेडात आणण्यासाठी, त्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणि त्यांच्यावरती लाईम लाईट झोत जाण्यासाठी. धावा आहेत धावफलकावरती 75. 75. मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करे. स्ट्राईक आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न तिथून झालाय. पंचाने इशारा केलाय, काहीतरी रेफर केलेला आहे. नो बॉलसाठी तिथून बिमारसाठी इशारा तिथून झालाय. कमरेच्या वर चेंडू आहे नाही पाहण्याचा प्रयत्न तिसरं पंच करतील. यस, तिसरे पंच निरीक्षण करतात. तत्पूर्वी एक पारितोषिक आलंय. आसिफ आणि नंदकुमार पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे ते विश्वनाथ जाधव याला 500 रुपये आलेत, म्हणजेच 1000 रुपये इथे जमा झालेत. धन्यवाद नंदूजी, आसिफजी. नंदकुमार पाटील म्हटलं तर SEO आहेत, चांगले समाज कार्यकर्ते आहेत आणि सध्या तरी ते त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये दिसत आहेत. बली यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. अक्षय पांडव यांचे बंधू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. O2 कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच, जसं ज्या व्यक्तिमत्वाचा तुम्ही उल्लेख केला, खरं आता दानेवचं क्रिकेट पुढे आणण्यामागे नंदकुमार पाटील यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला दिलेला बॅकअप. पंचाकडे इशाराला इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांनी पाहिलं, न्याळलं आणि पंचाकडनं इशारा आलाय इट्स नो बॉल आणि फ्रीड. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू येतोय फ्रीड. फ्रीडचा चेंडू. भरत पाटीलला माहिती आहे रेंज पासून लांब टाकायचा आहे. बॅटच्या त्या रेंज पासून बॅट जिथपर्यंत पोहोचेल त्याच्यापासून लांब टाकायचा आहे. याच्यापेक्षा चांगला चेंडू नसेल. फ्रीडचा चेंडू होता. इथून एकदा नोबॉलच्या स्वरूपात ज्यावेळेला प्राप्त झाली होती धावा धावफलकावरती 77. 77 आला, ज्याचा उल्लेख केला होता की आता तुम्हाला 75 जवळ जायचं आहे. आता 75च्या पार झाले, 77 वरती पोहोचल्यात. तर तसा पेप्सीची ऍड आहे, दिल मांगे मोर, ये रन मांगे मोर, मोर अँड अगेन मोर, मोर मोर अगेन मोर. आणि त्याच्यावरती ठोकलाय अजून एक विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं सिक्सर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि कालच्या एका खेळीचा उल्लेख संदीपजी तुम्ही केला होता 61 धावांची, त्याच्या पुढे गेलेत. आता त्याच्या पुढे सध्याच्या घडीला विश्वनाथ जाधव पोहोचल्यात 64 वरती. 64 वरती सध्याच्या घडीला बॅटिंग तिथून विश्वनाथ जाधव यांची पाहतोय. तुकारामजी, कॅच ज्या वेळेस सुटतात ना त्या वेळेस आपण इतिहास घडताना बघितलाय आणि इथे सुद्धा इतिहास रचतोय खेळाडू विश्वनाथ जाधव. त्याचा एक सोपा कॅच सुद्धा सुटलाय या इनिंग मध्ये. म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणायचं की जीवनदान लेगा सामने वाले टीम की जान. आता तुम्ही जीवनदान लिहिले तर समोरच्याचा जानही निघणार आणि तसं काहीच या मॅच मध्ये घडलंय. बॅटच्याकडे लागतो चेंडू, पाठीमागे निघून चालला. फिल्डिंग केलेलं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, काहीतरी घडलंय, काहीतरी घडलंय, बिघडलंय, सर्व काही झालंय त्या चेंडूवरती. बघूया पंचांचा निर्णय नक्कीच येणार आहे. घडलंय बिघडलंय. फार फेमस सिरियल होती मराठीची, त्यावेळेला अल्फा मराठी होतं, म्हणजे आता जी मराठी आहे पण त्यावेळेला अल्फा मराठी होतं ज्यावेळेला घडलंय बिघडलं होतं.
आता बघूया पंचाकडनं इशारा नक्कीच येईल. नॉटआउटचा इशारा, नॉटआउटचा इशारा पंचाकडनं. तिथून आला 2 धावा आणि 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय 85 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. पण ही पहिली इनिंग आहे, ही पहिली इनिंग आहे. दुसरी इनिंग अजून यायची आहे. विश्वनाथला माहिती आहे दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडू शकतं. पण आता चांगली इनिंग विश्वनाथने देखील साकारली. आता शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ आहे, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती 85. इथून 90च्या पार जाईल का? 90च्या आर की पारची लढाई आहे. हुक बाय क्रूक हुकचा फटका खेळलाय. चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. अजून एक सिक्सर. षटकार. 25 लाखाचा चषक विजय मामाचा. 25 लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू. विश्वनाथ जाधवला माहित आहे इथे थांबायचं नाहीये, धावायचंय. पडलो तरी 72, कारण धावा पोचलाय तो 72 वरती. 72 वरती तो पोचलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोचले 91. ऑफस्टमच्या बाहेर बराच बाहेर. पंचाकडनं इशारा होतोय. 92 वरती जाऊन धावफलक पोचलाय. एक चांगली इनिंग विश्वनाथ जाधव सध्याच्या घडल्या साकारतोय. वैयक्तिक जर पाहिलं तर 72 धावांची खेळी विश्वनाथ जाधव सध्याच्या घडीला साकारतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू केला बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. उडी वाला गाना वाजत चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 96. 96 झाल्यात आणि 76 धावांची खेळी. आक्रमक इनिंग, अफलातून इनिंग विश्वनाथ जाधवनं साकारले. थँक्यू. हा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसरी इनिंग याच्यापेक्षा धमाकेदार येऊ शकते. पहिल्या डावापेक्षा दुसरा डाव इंटरेस्टिंग येऊ शकतो. कुठेही जाऊ नका प्रेक्षक हो, कोपरी टीम कडे ती क्षमता आहे. 97 धावांचा पाठलाग तेही करू शकतात. तेही माहिती आहे. धानी वर्सेस कोपरीचा मॅच, हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतो. जैसे कहते ना इंटरवल हुआ है संदीप जी, इंटरवल में बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्स अप पीजिए, लेकिन वापिस इस मैच की तरफ आइए, कारण हा मॅच दुसरी इनिंग इंटरेस्टिंग येऊ शकते. कोपरी टीमकडे कोपरीवरती वार झालाय, प्रतिवार तिथेही होणार. 96 धावा झाल्यात, 97चा पाठलाग करायचा आहे आणि तो 97चा पाठलाग करण्यासाठी कोपरी टीमही रेडी होणार. चला तुर्तास आपण टॉसच्या दिशेने जाऊया, जिथून 2 टीम आहेत. तर टॉसही केला जाणार आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. विजय मामा चषक आणि एक आवाज असं समीकरण जे म्हणलेलं आहे ते संदीपजी गावण आहेत, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. पण पुन्हा एकदा सांगतोय, दुसरी इनिंग पहिल्या इनिंग पेक्षा धमाकेदार येऊ शकते. बॅट्समन तिथेही आहेत, बॉलर इथेही आहेत. बॉल अँड बॅट मधलं द्वंद्व युद्ध पाहण्यासाठी तुम्ही एकदा मॅचच्या दिशेने या. तोपर्यंत आवाज ऐकूया डीजेचा आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज येईल संदीपजी गावण यांचा. विजय मामा चषक सारा चंदन सरगत थँक्यू डिस. लवकरात लवकर बॅटर सुद्धा आता जातील, ते सुद्धा तापलेले आहेत कारण त्यांना धावा बनवायच्या आहेत. 97 धावा पहिल्या इनिंगमध्ये. आणि मला वाटतं विजय मामा या टुर्नामेंट्समधील जो इतिहास आहे 8व्या वर्षाचा, तो इतिहास व्यक्तिगत धावसंख्येचा मोडलाय.
व्यक्तिगत 76 धावा बनवल्यात विश्वनाथ जाधव या खेळाडूने आणि ही उच्चांक आहे, ही उच्चांक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूची. कोपरी टीम करता सुवर्ण संधी असेल. कुठल्याही खेळाडूने जर 50 धावा पूर्ण केल्या, व्यक्तिगत 50 धावा पूर्ण केल्या तर त्याच्याकरता 3000 रुपयाचा पारितोषिक मिळेल, कॅश प्राइस त्याला मिळेल. नाव आम्ही गुपित ठेवलंय, गुपित नाव असेल ते, आणि ज्यावेळेस देऊ ना त्यावेळेस ते नाव आपल्या डोळ्यासमोर येईल. आमच्यापर्यंत थोड्याच वेळात 3000 रुपये जमा केले जातील. 97 धावसंख्येचं लक्ष आहे. आज इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अर्थातच ही स्टोरी पाहायला मिळेल, हा व्हिडिओज पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव या खेळाडूचा. इंस्टाग्राम म्हटलं तर अर्थातच 6 ऑक्टोबर 2010 साली इंस्टाग्राम हे आपल्याला पाहायला मिळालं. मॅकग्रेगर यांच्याद्वारे हे ॲप्स आपण बघितलं 2010 साली आलंय आणि त्याच्यावर बरेचसे फोटोज व्हिडिओज आम्ही प्रत्येकजण डाउनलोड करतायत. आणि फेसबुक म्हणलं तर 14 फेब्रुवारी 2005चा तो दिवस ज्यामध्ये आपण फेसबुकला बघतोय मार्क झुकरबर्ग. वळूया मॅचकडे. पहिलाच बॉल जोरकस खेळायचा होता. मिडॉन च्या दिशेने चेंडू वळतोय. मंगेश यादव चेंडूला उचलतायत, एकही धाव मिळत नाही. प्रत्युत्तरादाखल सध्या प्रयांश 11 कोपरी या टीमला. प्रयांश 11 कोपरी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम मैदानाच्या आत प्रत्युत्तर देण्याकरता उतरलेत. चांगला ड्राईव्ह आहे, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु त्याच्या आवाक्यापासून दूर चेंडू निघून जातोय. सीमारेषे पार मिळतोय धावा 4. खणखणीत विजय मामा चषकातील हा चौकार. पुत्रांचा आधार विजय मामाचा दरबार. कर्तव्यनिष्ठा कर्तबगार टीट फॉर टॅट असं उत्तर द्यायचं आहे आणि म्हणूनच हे बॅटर महत्वाची भूमिका बजावण्याकरता उतरलेत. एका बाजूला भरत पाटील आणि दुसऱ्या बाजूला सचिन पाटील. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलं होतं. गॅपमध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळाली भरत याला. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जाईल काय? नाही. बघितलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने विश्वनाथ जाधव हा खेळाडू गेलाय, चेंडूला उचलतोय. एकच धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या एकने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत त्या 5. प्रहर्ष 11 कोपरी नाव या ठिकाणी प्रयांश आधी आलं होतं. फुल टॉस बॉल चढवला, हल्ला, चेंडू गाठतोय लांबचा पल्ला आणि षटकरणीशी आता वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. मिडविकेटच्या दिशेने हा फटका खेळला बॅटर सचिन यांनी. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 11. बीट केला या बॅटरला. स्क्वेअर कटचा फटका तुम्ही प्रत्येक चेंडूवर खेळू शकत नाही. एखादा लेग ब्रेक केलेल्या चेंडूवर तुम्ही तो मारू शकतायत. इथे थोडासा आत वळताना चेंडू दिसलाय आणि ह्या चेंडूवर बॅटर सचिन हा बीट होतोय. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकण्याचा पराक्रम तो सध्या या मॅच मध्ये करतोय. पुढचा बॉल कडक 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 बेधडक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 97 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 17 धावा. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे 24 बॉल मध्ये. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा खलीद सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. एका बाजूला स्वप्नील किनी आणि दुसऱ्या बाजूला खलीद सर. दोन्ही पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमटेक्स अकॅडमीद्वारे अनेक क्रिकेटच्या स्पर्धा असतात. त्या स्पर्धांमध्ये आपण स्वप्नील किनी सरांना नेहमीच बघतोय. दयानंद पाटील जे मॅनेजमेंटचे सूत्र हाताळतायत कारण भरपूर टेन्शन असतं मॅनेजमेंटचं आणि ती नेहमीच वक्तव्य करतायत. त्यांच्याकडे त्यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू असतं की 10 षटकार तरी आले पाहिजेत तर मॅच मध्ये रंग भरला जाईल आणि मॅच कडक बनला जाईल. नंदकुमार पाटील लेजंड स्टार, अतिशय चांगले खेळाडू
हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पंकज पाटील जे सभापती हा पदभार सुद्धा सांभाळून गेलेत, अजूनही चांगले व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते वसई विरार शहर महानगरपालिकेचे. आणि त्याचबरोबर SEO स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा पदभार सुद्धा नंदकुमार पाटील यांना आपण निभावताना बघितलंय. हा चेंडूला फोर्स केले ऑन दी अप ऑन दी अप ऑन दी अप सिक्सर. 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिलदार 24 नंबर फॉर्च्युनर दिला चलई दिलदार विजय मामा चषक चंदन सरगज स्कोर मूव्स ऑन 23, धावसंख्या 23. दुसरं षटक प्रगतीपथावर 97 धावसंख्येचं टार्गेट आहे. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 38 षटकाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. दोन्ही बॅटरला चांगला सांभाळून खेळ करावा लागेल या क्षणाला, कारण त्यांचे सपोर्टर्स भरपूर आहेत. प्रभाकरजी ओघे, संजयजी ओघे कदाचित या ठिकाणी उपस्थित असतील ना, मॅचला पाहत असतील. स्विंग अँड मिस. बाहेर निघणारा चेंडू होता. बॅटरला बीट करून थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. वळणदार चेंडू गोलंदाजाद्वारे आपण अनेक वेळा बघितलाय. ज्या पद्धतीने आपण पहिल्याच मॅच मध्ये अक्षय राजभर याला बघितलं होतं, 2 षटकात कमीत कमी धावा त्याने दिल्या होत्या. आणि इथे सुद्धा आता तशीच गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज आहे. पहिल्याच बॉलवर षटकार लागल्यानंतर नियंत्रण त्याने गमावलं नाही, विश्वास कमावलाय. कोळटपाच्या चेंडूला खोदून काढल्या ऑन साईडला. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय. एक धाव मिळाली. या एका धावेची धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जातात धावफळकावर. त्या 25 धावा. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफळकावर लागल्यात. 97 धावसंख्येचा बलमोठं आव्हान आहे, पहाड आहे. ते पहाड चढते वेळी अनेक संकट येतील, परंतु या संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल या बॅटरला. इनसाइड आउट क्लास, कलात्मक, दर्जेदार हा चेंडू सीमारेषेपार. मिळता धावा 4. विजय मामा चषकातील शानदार चौकार. गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. म्हणूनच स्कोअर कटचे फटके फार महत्वाचे असतात. ऑफ ड्राईव्ह खेळणारे खरे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ने धावसंख्या पुढे सरकताना 29. पुन्हा एकदा त्याच दिशेने ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर एरिया. मॅसिव्ह हिट, सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 6 धावाच्या मदतीनं धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या सध्याच्या घडीला 35 धावा. आता 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन आपण जाणून घेऊया. 18 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज आहे. 18 चेंडू 62 धावा. ईगल सम्राट मुंबई या टीमचे संघ मालक म्हणून उद्याच्या दिवसामध्ये सुजित चव्हाण सरांना तुम्ही बघणार आहात. वसई शहर अध्यक्ष अग्रिसेनेचे आणि ते संघ मालक म्हणून चांगली भूमिका अदा करतील. त्यांच्या टीम मध्ये कोणकोणते खेळाडू आहेत याची चर्चा सुद्धा आम्ही करणार आहोत. अमरजित राम आम्हाला माहिती देतील की उद्याच्या त्यांच्या टीम मध्ये असणारे खेळाडू कोणकोणते असतील. 2 षटकांमध्ये सध्याच्या घडीला प्रत्युत्तरादाखल 35 धावा लागल्यात. 18 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. आणि टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्गावर आलाय. 2017 नंतर नशीब बदललंय या खेळाडूचं. क्रिकेटमध्ये नशीब बदलायला काही वेळ लागत नाही. जसं रॉबिन मिन्स हा मी कालच्या दिवसात सुद्धा उल्लेख केला होता. पहिला असा आदिवासी खेळाडू आहे, आदिवासी समाजातील खेळाडू आहे जो IPL मध्ये आपल्याला यंदा खेळताना दिसेल. झारखंड येथून हा खेळाडू थेट IPL मध्ये. इथे टाकलेला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. चेंडूला खोदून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना दिसला. 1 धाव मिळाली सचिन याला. एका धावेनिशी धावसंख्या धावफळकावर पोहोचली जाते 36 वर. 36. रॉबिन मिन्स म्हटलं तर एक यष्टीरक्षक फलंदाज आहे
आणि त्याला सुद्धा 3,60,00,000 रुपयाला गुजरात टीमने विकत घेतलाय. म्हणूनच या खेळाडूंचा उल्लेख करावा असं वाटतं. आता सचिन आणि गगनमध्ये फटका खेळलाय, काय ते अंतर कापलं जाईल? नाही. विकेटचं पतन. नंदन यांनी टिपला झेल, फलंदाज होतो फेल. लागलाय पहिला धक्का, गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. बघितलं आपण इथे भरत पाटील नावाचा खेळाडू बाद झालाय, ज्याच्याकडून मोठी अपेक्षा होती संघाला. 8 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान त्याचं. 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने भरत हा बाद होतोय. झेल नंदन यांनी टिपलाय आणि इथे धावसंख्या आहे ती 36 धाबा. आता पुन्हा एकदा वळूया काय इक्वेशन आणि सिच्युएशन आहे या मॅचची. अजून 16 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज आहे. 16 चेंडू 61 धाबा. यंदा खूप चांगला फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. आज जर आपण बघितलं तर तो खेळाडू आहे मिस्टर निखिल ओघे. बुम बुम. आणि त्याला शाहिद आफ्रिदी प्रमाणेच चांगली बॅटिंग करावी लागेल. शाहिद आफ्रिदी या खेळाडूला लाला असं म्हटलं जायचं, बुम बुम असं म्हटलं जायचं, बुम बुम आफ्रिदी असं म्हटलं जायचं. आणि हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे जो धावा बनवू शकतोय. जिंकण्याकरता 61 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. विश्वनं त्याचा पहिलाच बॉल स्लॉक करायचा होता, परंतु ऑफ स्टंपच्या जवळून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. दबाव प्रत्येक चेंडू मागे वाढत चाललाय. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये 61 धावांची गरज. 15 चेंडू 61 धावा. 61 धावा 15 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. शॉर्ट ऑन फुल केलाय. हा चेंडू हवेत आहे. थोडासा हुक चा फटका पाहायला मिळाला हा. आणि इथे एकच धाव मिळाली बॅटरला. एका दुक्का धावेनिशी काही फायदा होणार नाही प्रत्युत्तर देणाऱ्या प्रहर्ष 11 कोपरी टीमचा. म्हणूनच मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल या इनिंग मध्ये. गोलंदाज तयार. विश्वनाथ जाधव. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बरोबर बॅटरची कृती ओळखून गोलंदाजी करताना विश्वनाथ जाधव या खेळाडूला पाहिलंय. का मला 7 समुद्रा पलीकडे आमंत्रण दिलं जात आहे, का मला संपूर्ण भारतभर दौरे मिळत आहेत, याचं उत्तम उदाहरण ते म्हणजेच विश्वनाथ जाधव. गोलंदाज तयार. विश्वनाथ. फुल टॉस बॉल. हल्ला केलाय. गोइंग 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 and gone over the mid wicket area. Sixer. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या थोडीशी फुलताना दिसते. धावा लागल्या जातात 43 धावा. आता काय स्थिती आहे ते जाणून घेऊया. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 54 धावांची गरज आहे. 12 चेंडू 54 धावा. खूप सुंदर क्रिकेटच्या मॅचेस आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत आणि उद्याच्या दिवसात सुद्धा तुम्ही धमाका बघणार आहात. उद्याच्या दिवसामध्ये अनेक खेळाडू असतील जे 7 समुद्रा पलीकडे चांगलं प्रदर्शन करत आहेत. इथे चांगलं प्रदर्शन गोलंदाज करतोय. अक्षय गोलंदाजी मार्गावर आलाय. अक्षय याचा हा पहिलाच बॉल. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू आज बघतायत आपण लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करतोय विश्वनाथ जाधव. ओ बडा पॅक बडा धमाका खेळण्याची ताकद असलेल्या खेळाडूला सातत्याने बीट केलंय. तो चुका करतोय. इथे टिचून मारा होतोय. त्रस्त करणारी गोलंदाजी सध्या अक्षय याची इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावर 43. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. 10 चेंडू 54 धावा म्हणजेच काय तर षटकारांचा पल्ला गाठावा लागेल. इश लागलंय आणि काही चेंडू पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा त्रस्त केलंय. काय चांगली गोलंदाजी अक्षय याची. तारीफ करेन. युवा खेळाडू आहे आणि पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. आज प्रमुख अस्त्र बनलाय आई गावदेवी धानू टीमचा. स्लोवर वन
आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला बॉल होता परंतु नियंत्रण थोडस गमावलंय आणि जास्त बाहेर निघणारा चेंडू असल्या कारणानं वाईट घोषित केलाय. धावसंख्या 44. आता 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजून 55 अजूनही 53 धावांची गरज आहे. 9 चेंडू 53 धावा. बघा सातत्यानं बीट केलं जात आहे. डाऊन द लेग थोडासा जळून हा चेंडू केलाय. पुन्हा एकदा आता इथे मॅच मध्ये पूर्णतः कमबॅक केलंय आई गावदेवी धानू टीमने आणि निर्धाव चेंडू आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. एकामागून एक चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाजाने. पुन्हा निखिल जवळजवळ एक षटक तो निर्धाव खेळतोय. बॅटिंग व्यवस्थित होताना दिसत नाही. जी गरज आहे जी आवश्यकता आहे ते आवश्यकतेनुसार खेळ होताना दिसत नाही. जरूर तो टेनिस क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणारा खेळाडू आहे, बहुमूल्य खेळाडू आहे, परंतु इथे काय इथे निराश करतायत. पुन्हा एकदा निराश केलं या खेळाडूने. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहर्ष 11 कोपरी टीमची धावसंख्या 44. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 53 धावांची गरज आहे. इथे हा बहुमूल्य खेळाडू कामी आला नाही. म्हणूनच एखादा हिरा जर अंधारामध्ये हरवला तर त्यावेळेला उपयोगी काय पडतंय. 5 रुपये किंमत असलेले मेणबत्ती उपयोगी पडत असते. म्हणूनच जी वस्तू किंवा व्यक्ती वेळेवर उपयोगी पडते ना तिला फार महत्व आहे. इथे संघाकरता वेळेवर उपयोगी ठरायला हवा होतो या खेळाडूने, तो मात्र ठरला नाही. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 53 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. चषक लाखाचा आणि चर्चेचा सुद्धा आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. रोशन गोलंदाजी मार्गावर आलाय. 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 53 धावांची गरज आहे. सचिन पाटील स्ट्रायकिंग कडे. हा चेंडू बॅटच्या वरच्या रडार मध्ये सापडलाय. इथे बघितलं तर मिडॉन मध्ये अप्रतिम झेल टिकलाय नंदन या खेळाडूने. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 44. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितली तर 44. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 53 धावांची गरज आहे. सुजित चव्हाण साहेबांची टीम बघूया. उद्याच्या दिवसामध्ये बंटी बद्रिके जो रायगड प्रीमियर लीगची कार ज्याला खेळाडूला मिळाली तो खेळाडू आहे. आशिष कनोजिया, सूर्या नायडू, जॉन्टी सरकार, जयदीप मोंडेवले, त्याच्यानंतर रितांशु पाटील नवी मुंबईचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नागेश वाडेकर हा खेळाडू पाहायला मिळेल. विकी यादव, शेलके, नितीन वांगडे सातारा हा खेळाडू पाहायला मिळेल. इथे षटकार कदाचित असेल हा की बघूया. आणखीन कोण कोण खेळाडू आहेत त्याची चर्चा आपण करूया. राहुल कश्यप ठाणे वन साइड वर्तकनगर टीमचा खेळाडू सुद्धा पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर भाया पाटील हा सुद्धा या टीमचा सदस्य पाहायला मिळेल. इगल मुंबई सम्राट या टीम द्वारे ते खेळाडू पाहायला मिळतील. वळी आपण षटकरणीशी काय परिणाम झालाय. हा चेंडू लॉंग ऑफ च्या रिझन मध्ये आता इथे विकेट मिळाली. 4था की 3रा. हा 3रा धक्का आहे. 3 गडी बाद. धावफळकर धावा 50. निराशा केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये अजून 47 धावांची गरज आहे. 3 चेंडू 47 धावा. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. स्कोअर कटचा बादशाह उतरला नव्हता. ऑफ स्टंपच्या दिशेने वळणाऱ्या चेंडूला उत्तमरित्या खेळणारा खेळाडू म्हणजे हरीश पाटील आणि तो खेळाडू आता मागे राहिलाय. कर्णधार मागे राहिलाय. एक वेगळ्या डावपेचाने मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या टीमला आपण उतरताना पाहिलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 47 धावांची गरज आणि आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अक्षय मातले
अक्षय मातले हा सुद्धा एक नामचीन खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक वर्षापासून तो जुडलाय या टीमद्वारे. आता सध्या तरी हा मॅच गमावलाय. 3 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. इथे जर चमत्कार 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 घडला तरच विजय मिळू शकतोय. एका चेंडूंमध्ये अनेक धावा आपण पाहिल्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्पर्धात. डाऊन द लेग डावीशी सोडून जाणारा बॉल थेट फाईन लेगच्या दिशेने वळतोय आणि मिळत आहेत 5 धावा वाईडच्या स्वरूपात. या 4 धावांचा सुद्धा इशारा आलाय. 4+1 या 5 अतिरिक्त धावांची धावसंख्या 55. हा गेला वाईट बॉल. आगरी कट्टा हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय प्राप्ती नरेश पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण घेऊन टाक. क्या बात है. अतिरिक्त धावेसाठी सुद्धा हे गीत आपण बघतायत, सॉन्ग बघतायत, टायटल सॉन्ग या स्पर्धेचं. ओ फ्लॅसी स्क्वेअर कटचा फटका आहे. एकच धाव मिळेल अक्षय मातले या खेळाडूला. एका धावनीची धावसंख्या झाली आहे ती 56. भलं मोठं पहाड उभं केलं होतं आणि पहिल्या इनिंग मध्ये 13 या धावसंख्येवर असताना जीवनदान दिलं होतं विश्वनाथ जाधव या खेळाडूला. ते जीवनदान इथे महागात पडलाय. पुढचा बॉल मिडॉन मध्ये चेंडू येतोय. एकच धाव मिळेल डीप मिडॉन मधून. शतरक्षक पुढे येतो, चेंडू उचलतोय. एकाच धावेनिशी समाधान मानावं लागतंय. आणि आता या इनिंग मधला शेवटचा बॉल फायनल बॉल असेल. स्कोर इज 57 आणि शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय. षटकार आलाय. आते आते देर हो गई. 6 धावांच्या मदतीनं पराभवाचं अंतर कमी केलं जात आहे. धावसंख्या 63 आणि खूप मोठ्या धावसंख्येने पराभव हाती लागलाय. चर्चा आपण करूया. शेवटचा बॉल त्या ठिकाणी दाखवला गेलाय, कशा पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. 97 धावसंख्येचं टार्गेट आणि पाठलाग करताना प्रत्युत्तर दाखल फक्त आणि फक्त 63 धाव बनवता आल्या. 33 धावेनिशी आई गावदेवी धानिव टीमने या मॅचला जिंकलाय. हु इज द मॅन ऑफ द मॅच. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करण्याकरता.